श्री स्वामी समर्थ स्वामी सुसंवाद या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद। स्वामींचा तुमच्याशी होणारा सुसंवाद ऐकण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच सोबत असलेले बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका। कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात। असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात। पण हीच खरी ओळख असते आपल्या स्वतःच्या कष्टाची आणि इथूनच स्वामी लीला सुरू होत असते। एक नेहमी लक्षात ठेवा, आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते परंतु कधीच त्याला खाली पडू देत नाही। म्हणून आपल्या गुरुमाऊलींवर विश्वास असायला हवा। स्वामी म्हणतात, जीवनाचे सौंदर्य हे नाही की आपण किती आनंदी आहे, त्यापेक्षा खरे सुख म्हणजे आपल्यामुळे किती लोक सुखी राहतात। नेहमी दुसऱ्यांच्याही सुखाचा विचार करावा परंतु आपल्या स्वतःच्या नजरेत स्वतःची काहीतरी किंमत ठेवायला हवी। नेहमी सकारात्मकच राहा, कारण जे घडायचे ते तर घडणारच, परंतु सकारात्मक राहिल्याने काही गोष्टी बदलण्याचीही शक्यता असते। नेहमी घरात बाहेर तुम्ही असाल तिथे चांगल्या शब्दांचाच वापर करा, कारण शब्दांमध्ये खूप सामर्थ्य आहे। एखादा शब्द एखाद्याला सुखावून जातो तर एखादा शब्द एखाद्याला इतका दुखावून जातो की तो व्यक्ती दिवसभर रडत असतो। त्यामुळे शब्दांमध्ये खूप सामर्थ्य आहे। शब्द हे नेहमी जपून वापरावे। जर तुम्ही इथपर्यंत तुमच्याशी असलेला स्वामींचा सुसंवाद ऐकत असाल तर आता स्वामींची कृपा तुमच्या अख्ख्या कुटुंबावर प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी तुम्ही ब्रह्मांडाची शक्ती अशी कमेंट नक्की करा। आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड। कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं कधी मनापासून स्वीकारता येत नाही। नेहमी अशा माणसांना प्राधान्य द्या जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल तुमचे कौतुक करतील। स्वामी म्हणतात, तुला हे उद्देश सांगण्यामागचे कारण हेच की तू खंबीर व्हावं आणि या जगाशी लढावं आणि शेवटी तूच जिंकावं। समोर आलेल्या प्रत्येक क्षणांचा भरमसाठ आनंद घ्या, कारण समोरचा क्षण तुम्ही बघाल की नाही हे तुम्हालाही ठाव नाही। जर हे वाक्य खरे असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक कर। यशस्वी आयुष्यापेक्षा नेहमी समाधानी आयुष्य केव्हाही चांगले, कारण समाधान काय असते हे त्यांना जाऊन विचारा जे खूप यशस्वी तर आहे परंतु असमाधानी आहे। स्वामी म्हणतात, कितीही हरला तरीही हा अनमोल जीव त्यागण्याचा विचार करू नकोस। समोर काय आहे तुझ्या नशिबात ते बघण्याचा प्रयत्न कर। जर स्वामींचा सेवेकरी आहे तर तुझे जीवन हे तुझ्या नाही तर तुझ्या स्वामींच्या मर्जीप्रमाणे चालणार आहे, हे लक्षात ठेव। तू एक खूप पवित्र आत्मा आहेस आणि स्वामींचा लाडका आहेस। नेहमी श्री स्वामी तुम्हीच माझे सर्वस्व एवढेच वाक्य सकाळी उठल्यावर बोलत चल। काय आहे तुझ्यासाठी स्वामींचा आजचा सुसंवाद ते एक। स्वामी म्हणतात, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस या दोघांचीही किंमत सारखीच असते। म्हणून योग्य वेळी तुला कोणता निर्णय घ्यायचा हे तुला जमायलाच हवे। बाळा, तू खूप कष्टाळू आहेस याची मला जाणीव आहे। तू आता जे कष्ट करत आहे त्याचे फळ तुला योग्य वेळी मिळणारच आहे। तू काळजी करू नकोस, फक्त स्वामी लीलेवर विश्वास ठेव। बाळा, मनात ताण कधीच ठेवू नको। जर तुला खूप अस्वस्थ वाटत असेल
तर एकदा अक्कलकोटला मला भेटायला ये. तुझे अर्धे ओझे कमी होईल. तुझ्या आयुष्यात स्वामी आले तेव्हाच तुझे आणि त्यांचे नाते जुळले. आता तुझ्या जीवनाचे सार्थक झालेच म्हणून समज. जेव्हा मन स्वामी नामात दंग झाले की जीवनाचा प्रवास हा आनंदी व्हायला सुरुवात होतो. बाळा, पुढे काय होईल याची चिंता तू कधीही करू नको. कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. आता तुझे लक्ष फक्त स्वामी सेवेतच टिकून राहणे आहे, हे नेहमी मनाला समजावत राहा. चांगल्या लोकांना नेहमी त्रास होतो, परंतु स्वामी त्यांची साथ कधीच सोडत नाही. स्वामी तुला एक मोलाचा संदेश देऊ इच्छितात. तो म्हणजे कधीही निराशावादी विचार न ठेवता आशावादी विचार ठेव. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी अशक्य गोष्टीनेच होते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामींचे हे सुसंवाद आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.